शब्दाचा अर्थ पाहायचा आणि थोडं पुढे सरकायचं. गाडी घेणं धन्य नाही, बंगला बांधणं धन्य नाही, बायको मिळणं धन्य नाही, निवडून येणं धन्य नाही, पण नर शरीर मिळतच नाही, मिळालं हे धन्य आहे. गाडी घेणं काय लागतं? बापाचा गुण ऐकायचा आणि गाडी घ्यायची. काय लागतं? काय गाडी गाडी घेणं, बंगला घेणं, बंगला बांधणं, बायको मिळणं, मुलगा होणं, हे नाविन्य नाही ना. नाविन्य नाही आहे. इट इज अ चेन, इट इज अ सायकल अँड इट इज अ जनरेशन कंटिन्युटी. इट हॅज नॉट अ गॅप सिस्टीम. महाराजांच्या भाषेत आजा गेला, पंजा गेला, देखत देखत बाप मसला गेला. ते चालूच आहे. उत्तर ऐका. 13वा अध्याय असं सांगतोय, लाटणं मोडल पण वाकणार नाही. लाटणं मोडल पण वाकणार नाही. दगड शेवाळल पण पाजरणार नाही. कीर्तनकार मलतील तरी जनता सुधारणार नाही. हा ओवी पहा किती सुंदर आहे. लाटणे जैसा न लवे आणि पाथरू न द्रवे. ज्ञानोबा लाटणं मोडाल पण वाकणार नाही. दगड शेवाळल पण पाजरणार नाही. ज्ञानोबाच्या ओव्या ऐका किती सुंदर आहे. मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकणार नाही. आणि शिळीचं सड किती लांब लोंबलं ते कधी दूध देऊ शकणार नाही. काश्यातलं गुचिड किती दिवस चिटकलं तरी ते दूध पिऊ शकणार नाही. तसं तुम्ही किती भक्ती करा, संतांच्या आणि आशीर्वादाशिवाय आणि आईबापाच्या आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकणार नाही. यावर आपलं मत काय? होऊ शकत नाही. मोराच्या पिसऱ्यावरच्या डोळ्याला काय किंमत? महाराजांची भाषा आहे. का मृत दैसा शृंगारीला, का गाढव तीर्थी न्हाणीला. एक यादी सांगतो, गडी देखणाय पण गडी नाही. गडी देखणाय, कुणाला वाटतं त्याचा किस घ्यावा, पण तो गडी नाही. ऐका यादी आता. हा यादी ऐका नीट. बरे बस खरे घ्या बसून देतात आता. साबरीचा वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही. संत कृपा नसणारा माणूस फायद्याचा नाही. पुन्हा ऐका 4 वाक्य, जेवढे डोक्यात घुसतील तेवढे. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि सुरीचं धन कोणाला लखलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. का वार्याचे धावणे, का शेळीचे चरणे, बालकाचे मन, का चोरीचे धन. पुन्हा ऐका. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पाहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू ना ओलांडवे आणि मस्का सिंधू न तरवे. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत ओलांडू शकत नाही. मग नर शरीर मिळत नाही, मिळालं हे धन्य आहे. शब्द पाहायचा 1-2-3 मिनिटात. गाडी घेणं धन्य नाही, सुनबाई मिळणं धन्य नाही, मुलगा होणं धन्य नाही. बायको केली म्हणल्यावर पोरगा होणार. तिची काय मिटिंग घ्यायची का? माणसं म्हणते झालं त्याला पोरगा, तर बायको केलं काय होईल? ते काही नवीन आहे का? लागली बा त्याला नोकरी, पैसे भरले म्हणल्यावर लागणारच. त्यात काय एवढं नाविन आहे काय? पण गळ्यात माळ येणं नाविन्य आहे. मुखात भजन येणं नाविन्य आहे. आणि वारकरी होणं नाविन्य आहे. मग गळ्यात माळ येणं, कोणी उठलं माळ घालीन काय? बापाची पेंड आहे? बापाची पेंड आहे. कोणी उठायचं माळ घालायची? मेले काही माळकरी झाले नाही, काही मरतील आठवड्यात. बाना नाही तर नका मानू, पण माळ घालणं आणि भजन करणं हे रक्तातच असावं लागतं. दुसऱ्याचं काम नाही. माळ घालणं, वारकरी होणं खानदानीत असावं लागतं. आभार गाभाराचं काम नाही. कोणी उठायचं हे कानपाड फुडीन हे काय? कोणी उठायचं माया पोराला पकवा शिकवा, तेव्हा आवाज मेंढ घेत पकवा त्याची येडे निघले, तुझ्याकडे शिकतो रे. कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा, कीर्तन करायचीच कचा कोटरी पेतात, तुझं काय शिकतो अंग? कोणी उठायचं माया पोराला भजन शिकवा, भजनांचेच कामातून गेलं तर तुझं काय करतो? बाप रामायण सांगतो, पोऱ्या दुसऱ्या गावातून सीता घेऊन येतो.
ते काय कुणी करायचं नाही. मार हे इकडे यायचं बंद करायचं. आणि तुम्ही ती जागा लेडीज साठी आहे, तुम्ही पुरुष आहे. काही वेळेस माणसाचे ध्यानात नाही राहत. विठाल आहे विठाल. काय होतं कीर्तनाला, काय होतं कीर्तनाला, जाणकार माणसाचा मूड खराब नाही झाला पाहिजे. ज्याला खास कीर्तन ऐकायचं, करंट लागला ना आतमध्ये, त्याला विक्षेप नाही चालत. आता करंट लागला ना अभंगाचा, मग मजा राहत नाही त्याला मध्ये विक्षेप झाल्यावर. नर शरीर मिळत नाही, मिळालंय धन्य. आता ऐका, आता करंट लावून दिलं तुम्हाला, गाडी घेणं धन्य नाही. नाही त्यात काय धन्य, धन्य काय त्याच्यात, पण माळ घालणं धन्य, गण लावणं धन्य, वारकरी होणं धन्य. नर शरीर मिळत नाही, मिळालं धन्य, त्यातल्या त्यात वारकरी झालो अजून धन्य. बरं, वारकरी झालो हे धन्य नाही, संत भेटले हेही धन्य. नर शरीर मिळत नाही, मिळालं धन्य, वारकरी झालो धन्य, संत भेटले धन्य. मुखा ज्या काळाला भेटले तो काळही धन्य, आणि मखात भजन आलं तेही धन्य. आणि आज कीर्तनाला घेतलेला मग धन्य आहे का? आई वडील मिळत नाही, नर शरीर मिळत नाही. नो एनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड. केस पिकले ना पिकले, दररोज काळी कर, पहिले नाहीत. बावळाटपणा करू नको. हाताने पैसे घालून इज्जत घालतो कशाला? बरं, कोणी पांढरी केस काळी केल्यावर त्याला मेसेज आलाय आय लव्ह यू, आलाय कधी? मग कशाला झक मारितो? नॅचरल थिंग, नॅचरल थिंग त्याचं नॉट अ चॅलेंज इन द वर्ल्ड. देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही. दात पडले ना पडले, दररोज तू सोन्याचे बसव, पहिले नाही. येडेपणा करू नको. माणसं नुसते म्हणते जग सुधारलंय, काय वांग सुधारलंय? अरे किती सुधरू द्या, अजून लोक तोंडानच जेवतात. मग लय पैसे तर खायची जागा बदलव ना लखपतीच्या. अरे केवढाच आहे, बांधला बांधला, पोत्यावर झोपणारा घोंगडीवर गेला, घोंगडीवरचा गोधडीवर गेला, आणि गोधडीवरचा दिवाणवर गेलाय. कुटीची गादी आहे, पण अजून डोळे झाकूनच झोपतोय. श्रीमंत डोळे वाचून झोपत काय? काय सुधारले लोक? धोतर गेलं, पायजामा आला, पायजामा गेला, आणि जीन आली, जीन गेली, बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधारले? ईदवर आलाय आता, एक ईद बरोबर सरकलं म्हणजे आला महात्मा. बावळ्याचा बाजार नाही तर ते सुधारलं, काय सुधारलं ते? अरे जग किती सुधरू द्या, ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या बाहेर नाही. सुधरू द्या, ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या बाहेर नाही. आणि किती ज्ञान कमवा, हरिपाठाच्या बाहेर नाही. किती कमवा, चंद्रावर गेला, काय आला गेला झकमार आहे. गुरुवार केले का? संपले का? चारी बी संपले? काही फरक पडला का? नाही. काल झकमार आहे, गुरुवार केले का? पार्वतीने गुरुवार केला, शंकर धाब्यावर जावला, काय उपयोग? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट बारी. शंकर म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. लिंबू पिळून शंकर रस आणतोय, पार्वती आरती करती. उपयोग येते ना. महाराजांची भाषा आहे, माझी थोडीच आहे का? अरे तुम्ही शरीरा न पिडावे, ओव्या ऐका नीट. ओव्या ऐका, तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थासी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. बरोबर आहे. म्हणजे उपास तपास करीत बोंबलत हिंडायचं नाही. कशाला जातो काशील जगमारा? काय करतो काशील जाऊन? बावळाट कोळीला तिथून येतो आणि बांध कोरितो. काशीला हे शिकला का? काय आला गेला काशीला? तिकून आला तर गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. का आला तो काशीला? काशीची हवस आपल्याला नाही, यांना. हा, हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. हा, बिलागलीच त्याला. ये हिनन गचपान घेऊन निघाली काशीला. बरं, आमच्या महाराज लोकांचा काशीला ट्रिपन येणं धंदा आहे. पैसे निघत्या आणि दिवसही निघत्या. उरलेल्या पैशाच्या बायकोला गजरा, दोन्ही काशा खुश. येड्याचा बाजार नाही तर
महाराजांची भाषा आहे 12व्या अध्यायात. ओव्या नीट ऐकत जा. 12व्या अध्यायात मी प्रमाण तुम्हाला नंबर सकट ओव्या द्या ना. 12व्या अध्यायात अशी ओवी आहे. मोक्ष देऊन उदार होय केर काशी शरीर ते ठाई वेच किजे. काशीला जाणारी लोक ध्यानात ठेवा, काशीवरून जिवंत परत गावात यायचं नसतं असा नियम आहे. काशीलाच मरायचं असतं असा नियम आहे. हा काशीवरून आला मी दाव्याचं खात नाही, कान बार फोडीन. काश तुला जायलाच कोणी सांगितलं होतं? कशाला गेला झक मारायला दिलं? विनोद नाही, हा महाराजांची भाषा आहे. वाराणसी गया पाहिली प्रमाण आपल्याकडे पाठ पर्यंत घ्यायची. थोडं पुढं सरकवतो अभंगाच्या. नरशरी मिळत नाही मिळालं धन्य, वारकरी झालो धन्य, संत भेटले धन्य, ज्या काळाला भेटले तो काळही धन्य, मुखात भजन आलं तेही धन्य, आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग धन्य. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन सुरू झालंय. कीर्तनाला तिकडं नका लक्ष देऊ. कीर्तन जाऊ द्या. कीर्तनाला दरिद्रेवानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, दाढीला हात लावून डोक्याला हात लावून तंगड्यावर करण गुडघे फाकवा यायचं नाही. लांब उभं राहायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, घर इथं येऊन असं बसतोय. तसंच मी याला मग काही गॅरंटी घे. उगाच आपलं काय चिंता करायची काम आहे? अरे कटेवर हाते विटेवर रुपये 9 वाद्य सांगतोय. म्या बोलविला वेद बोले आणि म्या चालविला सूर्य चाले. सगळं जगाच्या ताब्यात, देवाच्या ताब्यात. अजिब. आणि कशाला चिंता करायची? चिंता बिंता काय करायची गरज आहे? कटेवर हात, एक वाक्य सांगा, हात बीत काय, कटेवर हाते विटेवर रुपये तो जगाचा बाप आहे. आपण फक्त देव ठेवील तसं राहायचं आणि त्या दिवशी नेईल त्या दिवशी जायचं. काय आपल्या हातात आहे? काही पोहे खाता खाता गेले, काही लाख गाव कटाळले, पडेल जे अवलाद खाटावं मरणच. पाहुणे भेटायची बंद झाली, मरणच ते भेटा कवर. उलटा पाहुण्याने फोन केला, कसं काय म्हणले आहे अजून मरणच ते. काही चालू चालू गेले. माऊलीची ओवी आहे, ओव्याने डाग्याचा. जयाची ऐक धड नाही, जयाचे परत्र पुष्टी. काही चिंता करायची नाही. आता फक्त बोलत जायचं ना. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. आम्ही म्हणायचं बैल गा म्हणून, तुम्ही म्हणायचं त्याच्या दुधाचा चहा, जमणार नाही. इथं यसला यस, नोला नो. फायनल झालं. कीर्तनातला मुद्दा धन्य कळलं, धन्य प्रमाण सांगितलं कळले. चिंता करायची नाही. मस्त भजनी मंडळ, गायक वादक गुणीजन, बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजचे पोरं, दारुडे बिरुडे, बेवडे बिवडे, जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेत. मटका बिटका खेळणारे, बापाला धोका देणाऱ्या पोरी, पळून जाणाऱ्या पोरी, प्रियशीच्या भावाचा मार खाणारे पोरं, मटक्या बिटक्यावाले, आकडे बिकड्यावाले, दारुडे बिरुडे, पुढारी फाडारी, कार्यकर्ते विरेकर्ते, सगळ्यांना धन्यवाद. भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात. आता हे 2 वारकऱ्यांचं पुण्यस्मरण आहे. प्रश्न उत्तर वापरतो आणि श्राद्ध म्हणजे श्राद्ध. आता विषय फक्त कोणता आहे आज? श्राद्ध. मग आता श्राद्ध तुम्हाला क्लिअर सांगतो. थोडं बोलत जायचं, तसं जमणार नाही. महिला मंडळ, पहिला प्रश्न तुम्हाला. हाला हा म्हणायचं, नाही तर नाहीला नाही म्हणायचं. सावध माणसाने वारकरी बिरकरी सावध राहा. सगळे इनेकरी विनेकरी, चोपदार विपदार, दिंड्या बिंड्या काढणारे, एका दिंडीच्या 2-2 दिंड्या काढणारे, रामायणकार भागवतकार कोणी महाराज बिराज असले तर सावध राहायचं आणि उत्तर द्यायची पटकन. महिला मंडळ, पहिला प्रश्न तुम्हाला आहे. माणसानं जन्माला यावा किंवा नाही, हाला हा म्हणा, नाही तर नाहीला नाही म्हणा. आता श्राद्धात घुसणारे बरं का मी फार डायरेक्ट. हे टकली परिवाराला सगळ्यांना धन्यवाद. महिला मंडळ पटकन. माणसानं जन्माला यावा किंवा नाही, हाला हा म्हणा, नाहीला नाही म्हणा. यावं फायनल ना. आता नीट आहे का बरं का. बरं तुम्ही नाही म्हणले तरी येणारच आणि हा म्हणले तरी येणारच. पुरावा 2रा अध्याय. उपजे ते नासे, नासले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणजे तुम्हाला जन्माला यावाच लागल. फायनल बर का. पुन्हा डोकं नाही लावायचं. हॅलो. आता आलेत म्हणलं, जन्माला आलेत म्हणल्यावर जावा लागल. मग जावा जर लागल तर येवा का लागल? डोकं खाजवा आपलं. मरायचं कसं? आता मरून दाखवतो. मरून दाखवतो. आता लय बारीक आहे का. मरून सुद्धा दाखवणार मी तुम्हाला. स्वर्गात सुद्धा नेऊन घालणार.
श्राद्ध म्हणजे श्राद्ध. याची ताकद कमी झाली, याची ताकद कमी झाली, याची ताकद कमी झाली, म्हणजे दिसायला कमी झालं, ऐकायला कमी झालं, गुडघे गेले, शरीर जवळजवळ थकलं आणि म्हातारं खाटावर पडलं. नुसतं एका कोपऱ्यात पाहतं म्हातारं. खात नाही, पेत नाही. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. ऐका, आता तो म्हातारा खाटावर निचेष्ट पडलाय. एक माणूस भेटायला गेलेला काय म्हणतो, तो आता तंद्रीत आहे. शब्द तंद्रीत आहे आणि तंद्रीत हा शब्द खरा आहे. ज्या वेळेस माणूस एकाग्र होतो त्यावेळेस यम त्याला मागचा हिशोब विचारायला सुरुवात करतो. तो एकादशी केलता का नाही, सोमवार केलता का नाही, तू तर नालायक वागला. पण त्यानं सांगितलं मी 2 तास एकदा इंदुरीकरच्या कीर्तनाला गेलतो. मग यम म्हणला थांब, ते 2 तास मला तुला शिक्षेतून वजा करावा लागतील. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, दिंडीत गेलेला काळ, वारीत गेलेला काळ आणि भजनात गेलेला काळ यमाच्या बापाला सुद्धा वजा करावा लागतो. तुम्ही जर 22 दिवस माऊली सोहळ्यात पायी चालले आणि जर कदाचित तुमचा मृत्यू झाला तर यमाला ते 22 दिवस तुमच्या शिक्षेतून वजा करावं लागतात. यानं नामचिंतन केलंय, हा संतांच्या संगतीत होता. अरे यानं नाही भजन केलं पण याच्या कानाव का होईना भजन. पाया पडून सांगतो, परमार्थामध्ये घातलेला वेळ कधीही बोगत जात नाही. एखाद्या ठिकाणी हरिपाठ चालू आहे, आपल्याला ऐकू वाटला, आपल्याला उभे राहिलो 15-20 मिनिटं, येत नाही आपल्याला हरिपाठ, पण आपल्या कानाला गोड लागला, ऐकत राहा, ते 20 मिनिटं वजा होती. आणि मग त्याला यम न्यायला यायच्या अगोदर ते पडेल राहतं आणि पडेल राहिलं का भेटणाऱ्यांची गर्दी सुरू होती. मग ह्या लई तज्ञ त्याच्यातल्या, या सगळ्यातल्याच तज्ञ आहेत. मग एक बाई त्याच्या पायाला हात लावती, पाय गार पडले. दुसरी शेंडा पाहती, वाकडा झाला, आता जवळजवळ मिटलं. तिसरी लगेच कानाची पाळी पाहती, कानाची पाळी वागते माणसाची, तेव्हा 3 दिवसानं माणूस मरतो आणि शेंडा कल्ल्यावर 7 दिवसानं मरतो, असा नियम आहे. रोज उठून आपलं नाक पाच जा आहे का, या आठवड्यात आहे आपलं. हो, नाकाचा शेंडा कल्ला की 7 दिवस मोजावेत, कानाची पाळी कळली का 3 दिवस मोजावेत. आणि पडलेलं शरीर पुढे झालं आणि मग त्या म्हाताऱ्याला जे आवडतं त्याची वासना तयार होते. मग काही म्हातारी माळ ठेवतात आयुष्यभर आणि मरायच्या टायमाला घरच्यांना असं करत्या. घरच्यांना वाटलं सफरचंद 3 किलो आणून दिली, अंड. मग एक जण म्हणतो नका देऊ, तो माळकरी आहे. दुसरं म्हणतो गण टिकावली देऊन टाका. तिसरं म्हणतो मग काय वासना ठेवता का, म्हातारा कोंबडा होईल. आणि त्याच वेळेस वासना तयार झाली का वासना तिच्या भावाला फोन करते. तिच्या भावाचं नाव आहे यम. यम राजदूतला राखेल टाकूनच येतो. ठाय 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 ठाय. यम आला का याचा श्वासवास झाला बंद. लगेच जवळची माणसं नागपुडीत कापूस घालत्या. मेला माणूस पाहता का मॅग, मेला. आता मेल्यानंतर खाली शिल्लक का राहिलं, प्रेत. चैतन्य निघून गेलं. नागपुडीत हातली घाण बाहेर पडू नये म्हणून नागपुडीत घातलं कापूस. प्रेत पडलं, माणसं रडायला लागली. का रडले, माया. प्रेताजवळ माणसं का रडली त्यांना माहिती आहे, गेलेला परत येणार नाही तरी रडले. का, माया. आणि ते शिल्लक राहिलं ते प्रेत, त्याला तुम्ही सुतळी बांधणार आणि जाळून टाकणार, माणूस मेला. आता स्वर्गात गेल्यावर काय होतं हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या, येऊ का काय. कारण स्वर्गात इतके लफडेत, स्वर्गातले लफडे सांगतो ना, 1 2 3 फक्त. इंद्र पडली बघा, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा.
आता सगळ्या माळकऱ्यांना एक प्रश्न विचारणार आहे मी. आता 2 मिनिटं वेळ देणार आहे सगळ्या माळकऱ्यांना. प्रेत पडलंय, त्याच्यातलं चैतन्य गेलंय, मायेमुळं माणसं त्याच्याजवळ रडतात. रडणं साहजिकच आहे महाराज. माणसं म्हणतात का रडायचं, माया उत्पन्न होतेच. अभिमन्यू मेला तेव्हा सुद्धा अर्जुन रडला. काही बरं हे काय रडल्याने उलट दुःख हलकं होतं, मोकळं होतं माणूस. रडलं पाहिजे. पूर्वी नवऱ्याच्या घरी पोरगी जाताना 1.5 तास रडायचा कार्यक्रम चालायचा लग्नात. आता नाही, आता पोरगी रडत नाही. आता सनाट फुलाच्या गाडी कधी कधी पोर. ते जुनं व्हायला राहतं सगळं. आता 10 लग्न जर असले तर 7 लग्न जुने आहेत. आशीर्वाद द्यायचं सुद्धा भ्या वाटत आहे. उलटी आता पोरगी लग्न झालं ना, आई बापाला साथ करते, सगळे हप्ते पेड करा, कर्ज नील करा, तर दुसरा हप्ता घेऊन येते. आता काय नाही, आता झाकली 1.25 लाखाची. आता घरचे सण करतात, आई बापांनाही काही वाटत नाही त्याचं. पुरीला तर लाजच नाही, त्यांना काही वाटतही नाही त्याचं. पुरीलाही काही वाटत नाही. एक पोरगी तर मला डायरेक्ट म्हणली, इंदुरीकर पुरी न बोलतो त्याला काय प्रेम कळत आहे. काय बोलायचंय पुरीच्या पुढं, म्हणजे मला प्रेम कळत नाही. प्रेम आंधळा असतं म्हणली, त्याला 2 डोळे, त्याला कुठं प्रेम दिसत आहे. म्हणजे मला बिंडोक पुरी, पुरीला काय 100% पुरी इंदुरीकरला शिवाय द्या. बाबा इंदुरीकर केसांवरून आम्हाला लय बोलतो, कपड्यावरून बोलतो. पुरीनं मी बोलतो म्हणजे मी एका मुलीचा बाप आहे, मुलगी मला आहे. बापाला काय तळतळ असते तुम्हाला भाषण करून कळते का? ज्याला पोरगी नाही त्याला काय वांग कळत त्याच्यातलं. पुरीनं तुम्ही जा ना पळून, आपलं मत नाही. आज जा कीर्तन संपल्यावर, कारण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत नाही. कारण तुम्ही जी झक मारायची ती, कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज. जा पळून तुम्ही. फक्त विनोद नाही बरं, आपल्या कीर्तनाला विनोदाची झालर आहे, पण झटके जीवन बदलावणार आहेत. पुरीनं जा पळून तुम्ही. आज जा, मेसेज टाका, चंद्र आहे साक्षीला. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या बापानं काय पाप केलं होतं का तुम्ही त्याची इज्जत संपवली? एवढं उत्तर द्या. जा कुणाबरोबर जा, कोणाच्या आधारानं जा. फक्त मला त्या ईश्वरासारख्या बापाची चूक सांगा का त्याला आयुष्यभर बिचाऱ्याने कष्ट करून तुम्हाला मोठं केलं, त्याला पाहुण्यात किंमत राहिली नाही, त्याला गावात किंमत राहिली नाही, का त्याला घरातून बाहेर पाडायला नाक राहिलं नाही, त्याची चूक सांगा आणि उत्तर द्या. त्यानं बनियन मळालं तर पलटी करून घातलं, ही त्याची शिक्षा का? त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून तुम्हाला मोठं केलं, ही त्याला शिक्षा का? ही शिक्षा का त्याला? अरे त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले तुम्हाला मोठं केलं, ही शिक्षा आहे का त्याला? अरे त्याचं बनियन मळालं तर त्यानं पलटी करून घातलंय. अरे पुरीनं प्रयोग वही आणायला सांगितली, तो किराणा दुकानात घुसला तर किराण्याचा बाजार कमी केला आणि त्यानं प्रयोग वही आणली, हे फळ आहे त्याला? डोक्यावर दगड वाहून त्यानं घर बांधलंय. पुरी जरा नीट आहे का? अरे तुमचा जन्म नव्हता झाला पुरीनं, तुमचा जन्म हा बिचारा शेतकरी वर्ग आहे ना, त्यांच्या मुलासारखा मी. त्यानं डोक्यावर दगड वाहून पायानं गाळ करून घर बांधलंय. अरे तुमचा जन्म झाला पोरी नव्हतं. तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता. का हसत होता माहितीये पोरीनं तुम्हाला? का हसत होता माहितीये का? त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं तुला जर मुलगी झाली तर तू नशिबान असशील. अरे त्याला आईची आठवण आली तर तो 15 मिनिटं हसत. पाप केला का त्याने? अरे तुम्ही 1.5 महिन्याच्या बरे तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या पोरीनो, 1.5 महिन्याच्या अशा इतक्या. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची ना, कशी घालायची माहिती का? पाय पसरायची आणि पालथं झोपायची, तोंड खाली करायची, पाठ वर करायची आणि 2 बादल्यात पाणी घ्यायची, एक थंड एक गरम. पोरगी रडली तर गार आणि हसली तर गरम. एक आई मी ही बिचारा बाप आहे ना, हा बादलीतलं पाणी ओतायचा आणि तुमची आई तुम्हाला दोन्ही हाताने चोळायची, फडक्यात गुंडाळायची आणि झोळीमध्ये टाकायची. तर तुमचा बाप झोळीच्या दोऱ्या ओढायचा आणि तुमची आई भाकरी करायची. पण भाकरी करताना आई बोलत नव्हती का? तिची झोप मोडल. पुरीनो तुम्ही बोलायला लागले तर बाप बोबडा बोलायचा, तुम्ही चालायला लागले तर तुमचा बाप वाकून चालायचा, आणि पुरीनं तुम्ही रडायला लागले तर तुमचा बाप गुडघे टेकवायचा. पुरीनं गुडघे, अरे गुडघे खाली टेकवायचा तो बाप.
आणि हात खाली टेकून घरात घोडा घोडा व्हायचा रे पुरीनो, घरात घोडा घोडा व्हायचा. तुमचे पाय पोटाला लागायचे तोवर हसायचा. तुमचं लग्न जमलं तर रात्रभर उशीत मुंडक गुंतून तो रडत होता पुरीनो. तो का रडला माहितीये का? माझे पैसे जाऊ द्या, फक्त माझी मुलगी सुखी होऊ द्या म्हणून रडत होता. वाईट पुरीनं भाऊबंद हसले, पैसे नाहीत. रात्रभर उशीमध्ये मुंडक गुंतून रडला. त्याला आधार देणाऱ्या त्या बायकोनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणली, डोळ्याचं पाणी पुसा, मी गळा मोकळा करील, पण लग्न करील. तो काय म्हणला माहिती का? अगं माझ्याच्यानं तुला परत गळ्यातलं होणार नाही ग, आपण 5 गुंठे जमीन विकू, पण पुरीचं लगीन टोले जंग केलं रे. पुरीनो तुम्ही आज पळून जा, कीर्तन संपल्यावर आता जा. आता घरी गेल्या गेल्या बापाला सांगा, जा पळून पुरीनो. तुम्ही फक्त तुमच्या बापाला सांगा गेल्यावर का मी माझं त्या मुलावर प्रेम आहे, आम्ही 9वी पासून झक मारतोय, माझ्या मोबाईलला बॅलन्स तो टाकतोय. एक वाक्य सांगू पुरीनो, 5 लाख रुपये बाप तुमचा घालवील, पण तुमचं लग्न करील, पण पाया पडतो पुरीनो, त्याची इज्जत वाचवा, त्याची इज्जत वाचवा. पाया पडतो तुमचे, घराला प्रेम. तुम्ही कोण नको म्हणलं, जा पळून. तुम्ही फक्त त्याला स्पष्ट सांगून टाका का मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही, आम्ही 9वी पासून झक मारतोय, फक्त त्याला फाटक्या कपड्यात गल्लीनं वर मान काढून चालू द्या. यावर तुमचं मत काय? त्याच्यावर कर्ज होऊ द्या. कर्जाला बिर्जाला तो घाबरत नाही. नाही तो कशालाच घाबरत नाही पुरीनो, तो फक्त इज्जतीला घाबरतो. जरा भान ठेवा. सांगा माईला मंडळी, याच्यातलं कोणतं वाक्य विनोद आहे? नाही. स्वर्गात गेल्यावर काय होतं याची देव इच्छा करतात. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी मंडळी.